2 दिवसापूर्वी बाळंत झालेली एक आई आज ती 250 किलोमीटरचा प्रवास करून परीक्षा द्यायला निघाली. याला मातृत्व म्हणावं का महत्वाकांक्षा, याला वेड म्हणावं का जिद्द. बाळंतपणाची वेदना ही पुरुषांना समजत नाही आणि ती शब्दात सांगता सुद्धा येत नाही. शरीर वेदनेनं तुटलेलं असतं, डोळ्यात झोप नसते, प्रत्येक श्वासात वेदना असते, पण काही स्त्रिया वेदनेलाच आपली ताकद बनवतात. तामिळनाडूच्या एलगिरी टेकड्यामध्ये दुर्गम भागात राहणारी 23 वर्षाची ही श्रीपती, मलयाली आदिवासी जमातीतली ही एक मुलगी. ना इंटरनेट ना प्रवासाची सोय, पण तिचं एक मोठं स्वप्न होतं. तिला सिव्हिल जज बनायचं होतं. ती गर्भवती असतानाच अभ्यास करत होती, पण नियतीने खेळ केला. परीक्षेची तारीख तिच्या डिलिव्हरीच्या महिन्यातच आली. लोक म्हणाले की जाऊ दे, परीक्षा पुढच्या वर्षी दे, पण तिने ठरवलं की स्वप्न पुढे ढकलायची नाही. बाळंतणीला पूर्ण विश्रांतीची गरज असते. जेव्हा तिला हालताही येत नव्हतं, बाळंतपणानंतर फक्त 2 दिवसांनी ती आईला आणि पतीला सोबत घेऊन बसमध्ये चढते. वेदनेने भरलेलं शरीर, तरीही 250 किलोमीटरचा प्रवास चेन्नई पर्यंत. प्रत्येक धक्क्याबरोबर तिची वेदना वाढत होती, पण तिची जिद्द त्याहूनही मोठी होती. ती परीक्षा हॉलमध्ये बसली, डोळ्यात थकवा होता, मनात ज्वाला होत्या. निकाल लागला, ती उत्तीर्ण झाली आणि ती ठरली तामिळनाडू मधली मलयाली जमातीतली पहिली महिला दिवाणी न्यायाधीश. मला एक प्रश्न पडतो, इतिहास घडतोय, मग मीडिया गप्प का आहे? जिथे मीडिया एखाद्या सेलिब्रिटीची मुलगी फोन वापरत नाही, एखाद्याचं खून प्रकरण असेल, युद्धाच्या बातम्या कितीतरी वेळा दाखवल्या जातात, मग श्रीपतीची न्यूज का दाखवली जात नाही? ती फक्त परीक्षा पास झाली नाही, तर तिने वेदनेवर विजय मिळवून ती उभी राहिली. त्या दिवशी तिची कहाणी तिच्या स्वतःच्या नशिबाच्या पलीकडे गेली आणि संपूर्ण देशाला प्रेरणा मिळाली. प्रत्येक जण तिच्या यशाचा आनंद साजरा करत आहे, तिच्या कामगिरीचं कौतुक करत आहे आणि तिच्या माध्यमातून शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मुलींसाठी प्रवेश खुला असला पाहिजे यावर भर दिला जात आहे. अशा बातम्या जर न्यूजच्या माध्यमातून दाखवल्या गेल्या तर इतर मुलींना सुद्धा यातून नक्की प्रेरणा मिळेल. ही न्यूज जर खरंच तुम्हाला भावली असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.